चाल ना. रामकृष्ण हरी मंडळी. तर आज सकाळची मस्त गोड सुरुवात झाली होती आणि इथं आमचं सकाळी लवकर उठून गायांचं आवरून आणि चारा काढण्यासाठी आम्ही चाललो होतो. तर आम्ही इथं गिन्नी गवत काढण्यासाठी चाललो होतो आणि गिन्नी गवत एकदमच आम्ही आणून ठेवतो, कारण की 2 दिवस म्हणून चारा काढायला जावं लागत नाही. आणि इथं थंडी पण खूप वाढली होती आणि इतकी थंडी वाजत होती, तर काही काम करायला पण इच्छा होत नव्हती. पण काय करणार, काम तर करावंच लागतं ना. तिकडं पण तर रोट्या मारला का? इथं आमचं वावराची मेहनत चालू होती 8 दिवसापासून. तर इथं आम्हाला ऊस लावायचा आहे आणि ऊस आधीच लावायचा होता, पण पाऊस काय उघडतच नव्हता दिवाळीच्या पिरियडमध्ये. आणि खूप मग पाऊस उघडल्यानंतर वावराची मेहनत चालू झाली. आणि इथं निम्म्या भरपूर वावरामध्ये खत आम्ही झालं नाही गिन्नी का? गवत लावलं होतं आणि त्याच्यामध्ये काय रोट्या मारला तरी असं बारीक होत नव्हतं. त्याच्यामुळं 3 वेळेस रोट्या मारून मेहनत झाली त्याचीवाली. आणि पुढं मकाचं वावर होतं, त्याच्यामुळे ते छान निघालं. तिकडं बघ ते रोट्या बसेले काढायला किती बारीक झाले. इकडं थोडे बारीक नाही बसलं एवढा रोट्या. गिन्नी गवताचं वावर आहे ना त्याच्यामुळं. पण बरं आहे 2-3 वेळेस रोट्या मारल्या याला. इथं लावायचं आहे आपल्याला ऊस. तर कसं काय झाली मेहनत नक्कीच कमेंट करून सांगा. तिकडं कुठं चालले हो? तर चला, अशा प्रकारे आमची ऊसाची रानाची मेहनत झालेली आहे. आणि इकडं काय गिन्नी गवताचंच वावर होतं, त्याच्यामुळं 2-3 वेळेस रोट्या मारावं लागल्या त्याला. आणि तिकडं मका लावलेली होती, त्याच्यामुळं तिकडं मस्त वावर निघालेले आहे. तर आता 9 वाजता आले तरी पण थंडी वाजतीये. तर भरपूर अशी थंडी पडलेली. काम तर काय आपले चालूच आहे. किती थंडी पडली तरी काम काही चुकत नाही, करावंच लागतं. तर अजून गिन्नी गवत काढायचं आहे. तर हे आहे आपलं गिन्नी गवत. तीन टेलर टाकले तरी कमी पडले. 3 टेलर टाकले तरी कमी पडले. तर मंडळी, आपले हे सुपर नेपियरचं गिन्नी गवत आहे. कसं काय वाढलंय पण. तर पहिलीच तोडणी ही, पहिली दुसरी ना, दुसरी तोडणी. दुसरी तोडणी आहे. तर भरपूर असं वाढलेलं आहे आणि याला काही चांगलं खत पाणी जर टाकलं तर कवर पण गिन्नी गवत चांगलं वाढतं. तर आमचं इथं खाल्ल्या तुकड्यामध्ये 6 वर्ष गिन्नी गवत होतं. तर भरपूर गिन्नी गवत असं वाढत होतं. गाव यायला का म्हणजे एवढं.
तर चला मंडळी, आपलं गिन्नी गवत पण काढून झालं. असं जायचं घरी. एवढं गिन्नी गवत काढलेलं आहे. तर चला, मी चालली आहे पायी, कारण की इथं अडचण आहे ट्रॅक्टर जायला. म्हणलं चला पायी जाऊया आपण.